सगळ्यांना माझा जय भीम। माझं नाव प्रजापती शुद्धोधन सोनकांबळे। मी चंदननगरमध्ये शेजवळ पार्क लेन नंबर 8 मध्ये भाड्यानं राहत होते। तिथली रूम मालकीन आणि 2 भाडेकरी मिळून मला खूप जातीवाद केला। म्हणे तुम्ही जय भीम म्हणजे स्टेटस जय भीमचं स्टेटस नका ठेवू, तुम्ही सण नाही करत, गुढीपाडवा शिमगा असे सण का नाही करत, तुम्ही दलिंदर लोक आहात म्हणून माझ्यावर खूप जातीवाद केला। मला स्टेटस ठेवल्यामुळे मला भांडणं केले आणि रूमच्या बाहेर हाकलून दिले। मग का असा जातीवाद का करतात लोक? मग त्यांनी अगोदरच बोर्ड लावून ठेवायचा प्रत्येक बंगल्यानं की तुम्ही जय भीमवाले लोक इथं नाही राहू शकत। एका दिवसात मी पसारा केला। बरं मग माझ्या म्हणजे सगळ्यांनी मिळून खूप लोक भांडणं पण केली। मग माझी मुलगी 5वीला आहे। एवढ्या मुलीला ती घरमालकीन काय म्हणते की तुम्ही लोक खूप मोठे आहात, आम्ही लोक खूप मोठे आहात, आमची जात तुमच्यापेक्षा खूप मोठी आहे, आम्ही तुम्हाला वरून पाणी देतो प्यायला, आम्ही जर तुम्हाला त्या ग्लासात पाणी दिलं तर ते ग्लास आम्ही वापरत नव्हतो, ते ग्लास फेकून देत होतो असं म्हणते। का आता असं का करतात लोक? आणि एवढी लेकराला तिला असं म्हणायची गरज काय होती? जातीवाद का करतात? त्याच्यामुळं माझ्या घरात खूप मोठ्या फोटा होत्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धाच्या फोटा होत्या। ते फोटा असे फाडून त्यांनी कचऱ्यात फेकून दिला। ते माझ्याकडे सगळं सबूत सुद्धा आहे, रेकॉर्डिंग सुद्धा आहे, त्यांनी फाडलेलं कचऱ्यात फेकून दिलेलं पण आहे। मग मला पण हेच म्हणायचं आहे की आम्ही किती दिवस त्रास सहन करायचा ह्या लोकांचा? मी महिन्याला तारखेच्या तारखेला त्या लोकांना भाडं पण देत होते, मग ते लोक मला असा का त्रास केले? प्लीज मला सगळ्यांनी न्याय